40वा दिवस. कुर्सी की पेटी इस तरह बांधी जाती है. कसने के लिए इस तरह से को खींचे और पेटी खोलने के लिए फ्लैप करो. काय झालंय दाखव चालू आहे. देवा 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 देवा. पोटात गोळा आणि मनात गुदगुल्या. स्वप्नात तर येतात माझे आपलं पाणी बिया नाही जर वर बघायचं. आला 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 आला. अजिबात भीती वाटली नाही. जसं 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 वर जायचं नाही हादरा नाही चिदरा नाही का नाही बारीक कसं कधी बघायची खाली खिडकीत. अगं आली तो आकाशात. पहिल्यांदा बसले ना एकदम हळू चाललंय आपण. अगं रडू नकोस. रडायला पण आलं डोळे पण भरलेले आणि मुलींची आठवण तर आलीच तिथं पण. आयुष्यभर चूल आणि मूल सांभाळत संसाराचं रहाट गाडगं ओढणाऱ्या या माऊलींनी स्वतःसाठी असा वेगळा वेळ कधी दिलाच नाही. एवढंच काय तर महत्वाच्या कामाव्यतिरिक्त त्यांनी कधीच बावधनची वेसही ओलांडली नाही. ज्याचा आवाज कानावर येता दारात येऊन नातवाला विमान दाखवणाऱ्या या माऊली आज त्याच विमानाने प्रवास करत आहेत आणि त्याचा एक वेगळा आनंद सुख आज जीवाची मुंबई या मोहिमेमुळे त्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळतोय. थँक्यू उमाताई. मी ऑलरेडी रडते. तू अजून मला रड. सोय ना गोळ्या आणल्या काय पेक्षा ते बरं. विंडोच्या बाहेर ढग वगैरे बघायला खूप आवड होती पण त्याच्याहून जास्त आवड तिला मस्त तिकडे विमानात झोपण्यामध्ये होती. बारीक दिसते कारण की आपण वर आहोत ना. अगं बाई गं. तिने तो ओव्हरहेड लगेच ना खूप लिटरली घेतलं कारण की तिने तो लगेचच ओव्हरहेड घेतला आणि आम्ही सगळे तिला बघून एवढे हसत होतो की नानी म्हणजे बावधन मधनं तू बाहेर आली पण तुझ्या आतमधनं बावधन निघालं नाहीये. चल 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 तसंच जायचं. चल उभी राहा. बांधव कसं चालतं ना पाहिजे बांधावर घसरल्यासारखं वाटतंय. असं मला वाटतं. खूप सुंदर आहे ना. कुठे थुकणार आता? तिथली पंचायत होईल. मग काय नानी थुकणार कुठे तुम्ही? नाही नुसती
मला वाटतं की नका आपल्याला हे जेवण जायचंय वाटतं. आजीला वाटलं की हे एस्केलेटर आहे. बॅगा अशा फिरून 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 आल्या का नाही गिरणीच्या पट्ट्यावानी फिरायच्या की मग जवळ आमच्या पैसे आले की आम्ही अशा तिथे धरल्या बॅगा. आश्चर्य करण्यासारखं एअरपोर्ट होतं. एवढं मोठी जागा आणि एवढं मोठं एअरपोर्ट बघितलं मी. स्वागतासाठी तिथं माणसं उभी होती ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला. 7x7 बायका 7 जीवाची Welcome to Mumbai. आजी हे बघा ना ब्रिजवर पण त्यांनी झाडं लावलीत बघा ना. गाड्या बी वाहत्यात वरनं. कसं वाटलं तुम्हाला आमचं मुंबईचं इंटरनॅशनल एअरपोर्ट? खूप छान. Introduce yourself. Hi, I am Sangeeta. I am Sangeeta. From Bowder. Hi, do we have a reservation? So बोला, we have a reservation. हे काउंटरच आहे का इथलं? अगं त्यांना गुड आफ्टरनून तर म्हण. Good afternoon. गुड काय? Good afternoon. गुड आपी नाही गुड आफ्टरनून. कशाला मिश्री खाते ती? मला काय सांगितलं नाही का? काय जुळवय? कसं वाटतंय हॉटेलमध्ये येऊन? कोण सांगितलं तुला मिश्री घासायला येण्याच्या वेळी? आता काय मी बोलतो? आता एवढ्या 5 स्टार हॉस्टेलमध्ये येऊन तू मिश्री घासतेस, मग काय बोलायला जमेल का तुला? आपण थांबूया इकडे. मस्ती करते हो ताई. टाकलं ना की आपल्या रूमचा दरवाजा उघडणार आणि मग रूम मध्ये टाकलं की लाईट वाईट येणार. उत्साह म्हणजे तर काय कमालीचाच आहे. खुश आहात सगळे? कोणापासून सुरुवात करूया? मालकीन बाई, तुमच्यापासून सुरुवात केली पाहिजे नाही का? अनुभव सांगा तुमचा. विमानात बसल्यानंतर हळूहळू विमान वर जाताना जरा घाबरल्यासारखं वाटलं आणि इथं आल्यानंतर जे आमचं स्वागत केलं ते पाहून तर खूपच आनंद झाला. आणि मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलं. जी टीव्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल जी टीव्ही मराठीचे आम्ही आभारी आहोत. बरं मला सांगा, सगळ्यांपैकी विमानाची जास्त भीती कोणाला वाटली? त्यात जप पण करायला लागले. मी म्हणजे मुंबई पण पाहिली नव्हती, विमान कसं असतं ते पण पाहिलं नव्हतं. आणि जेव्हा विमान असं वर हे जे व्हायला लागलं मला असं वाटलं काहीतरी वर जातंय. मी हिला धरलं, एवढं टाईट धरलं मला थांबाजी माझं पण चक्कर येते. मला पण थोडं मग 2-3 वेळ ती बघ ढग बघ मागे चाललं. मी बोलली ढग नाही मागे चाललं, आपण पुढे. आणि मग नंतर भीती माझी कमी झाल्यानंतर मी तिला नंतर म्हटलं खालचं काय दिसू ना. मग छोट्या छोट्या बिल्डिंग दिसायला लागल्या. नानी भीती नाही वाटली? नाही? काही नाही वाटत. बरं मला असं कळलं की अनेक काही किस्से घडले विमानामध्ये. जेव्हा विमान लँड झालं तेव्हा आजी विमानाला काय बोलले असतील? हो 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 हो. दादा जेव्हा आम्ही लँड झालो
आलो. त्याच्यानंतर ते बॅगेचं असतं ना, बॅग्स येतात आपल्या त्या मशीनमध्ये, तर त्यांना म्हटलं आपल्याला बसायचं त्याच्यावर. बरं, खिडकीतून खाली बघण्याची हिंमत कोणी कोणी केली? तुम्ही केली? एअरप्लेनमध्ये बसायला मला भावच नाही दिला, ते बाहेरच बघत होते. बाहेरच बघत होतो आम्ही. जे घर बघित पडत होते ते बघून जरा बरं वाटत होतं. खूप बिल्डिंगी मोठे असल्या तरी त्या छोट्या छोट्या दिसतात. छोट्या वाटत होतं खाली. आणि एअरपोर्ट बघितल्यानंतर म्हणजे कसं असं वाटलंच नाही की असा एअरपोर्ट असेल. एवढी विमानं असतील. जेव्हा पहिलं पाऊल तुम्ही मुंबईत ठेवलं, विमानातून बाहेर आल्यानंतर, जेव्हा आजूबाजूला बघत असताना मुंबई कशी वाटली? खूप छान वाटतंय हे सगळं बघून. आम्ही पहिल्यांदाच बघितलंय. इथं म्हणजे मुंगीसारखी माणसं, गाड्या भरपूर, उंच उंच इमारती. आणि नवीन आल्यानंतर आम्हाला कळलं ना नक्की हे काय. बरं नानी, तू हॉटेलमध्ये आल्याला काय केलं जरा सांगशील? संस्कृती काय केलं सांग. हॉटेलमध्ये आल्या तिने मिश्री घातली. नानी खरं सांग, सूळ भरायला कुठे गेलीस? इथे कोण सांगितलं तुला मिश्री घालायला येण्याच्या वेळी? आता काय मी बोलतो, एवढा 5 स्टार हॉटेलमध्ये येऊन तू मिश्री घालतेस, मग काय बोलायचं नव्हे का तुला? गावात जेव्हा आपल्या पाहुणे येतात, आपल्या घरात पाहुणे येतात, पहिल्यांदा त्यांना काय देतात जरा सांगाल? कोण सांगेल? पहिल्यांदा आपण पाहुण्यांचं पायावर पाणी घालून पूजन करतो. पहिल्यांदा आल्यानंतर त्यांना गूळ आणि शेंगदाणे देतो आपण. तसंच इथे शहरात आल्यानंतर इकडची पद्धत काय माहिती तुम्हाला? वेलकम ड्रिंक देतात. स्वागतासाठी तयार केलेलं पेय, त्याला वेलकम ड्रिंक म्हणतात. आणा रे. प्रवासाची सुरुवात तर खूप छान झालेली आहे. चला तर मग थोडं रेस्ट घ्या, मजा घ्या, मग भेटूया आपण थोड्या वेळाने. आपल्याला कसं कळणार? याच्यावर नंबर लिहिलेला आहे बघ. आता आपण रूम मध्ये जातोय आपल्या. आला येस. ही चावी आहे, ही चावी. आता लाव तिथे, तुला आवाज यायला हवा. हा, आता उघड. थँक्यू. चांगले भय आपल्या. वा, छान आहे, मला आवडलं. You can see the beautiful Mumbai. वाव. ते आपण तिकडे होतं एअरपोर्ट, तिकडनं आलो आपण. एवढे उंचावर आले आपण. हो. ही काय? हे रूम टेम्परेचर. जर मला रूममध्ये गरमी पाहिजे, टेम्परेचरला वाढवायचं, म्हणजे गरम पाहिजे तर गरम करू शकतो, थंड पाहिजे तर थंड करू शकतो. ते फ्रीज पण आहे बघा. काय काय कशाच्या भरण्या तुला ट्राय करायचंय? माहिती तुला कसं पडतात? अगं त्याच्यात हवा आली ना, हळूच बघ तुला कसं वाटतंय. बस, कसं वाटलं? त्याला काय ग म्हणतात बघ. कळलं ना तुला लग्नाचा थंडा? हा, तोच आहे. That's a sweet room. आणि आपण असं मस्तपैकी झोपायचं. येस, मी म्हणते. गेले की नाही आतमध्ये? अयो खालचा पाय घसरला. 1 2 3
भारी भारी वाटते. एकदम मऊ मऊ ना. मऊ मऊ लागते. किती दिवस आम्ही पण खाटेवर झोपलेलो आहोत. खालनं रुततं का नाही, हे रुतणार नाही ना. नाही रुतणार. गार लागतं. उघडू उघडू. किती छान आरसा आहे. मग ती मोठा आहे. माझी नात आणली असती तर किती छान एन्जॉय केला असता. तुम्ही इथून सगळं शिकून जा. मग पूर्ण परिवार घेऊन यायचे इथे तुम्ही. पण मला तुम्हाला दाखवते, तुम्ही त्यांना दाखवायचं. पण मला परवडणार नाही ना. परवडणार कसं नाही, दुसऱ्या हॉटेलमध्ये राहू आपण. काय ठीक आहे. बाटल्या दवाखान्याचे तर नाही ना. दवाखान्याच्या बाटल्या वाटतात तुला. नानी सरकारी दवाखाना नाही त्यो. भरण्यातनी काय काय भरलं सगळं बाटल्यातनी. तेल कसलं, खोबरं तेल का गोड तेल. इज्जतच काढली राव. का शॅम्पू. येस बरोबर ओळखलं. शॅम्पू आहे तो. टॉयलेट किती सुंदर आहे ना. मग किती छान आहे. हे वाटत पण नाही टॉयलेट काय वाटतंय. जी मराठी जाऊबाई गावात वॉन्ट्स टू नो की तुम्हाला एवढं स्वच्छ टॉयलेट हे पहिल्यांदा बघते. मग आपण इकडे झोपायचं आणि उठून डायरेक्ट त्यात उडी मारायची आणि तिकडेच आंघोळ करायचं. एवढी सगळीच घासायची. तुला पिण्याची आठवण येते. अगं पिण्याची आठवण येते. त्या माणसं घरची कामाला जाणार, माझ्या घरी गुरांना कोण बघणार, पिण्याला कोण बघणार. कोंबड्याच्या माझ्या 25-30. मी इथं मो गादीवर झोपण, पाक्षी पाची पकवानाचं ताट खाईन, काय येईल ती. पण माझ्या गुरांना, पिण्या, कोंबड्या त्यांना कोण बघायचं ग. हा खरंच आजी, काय करू मी तुझं. इथे आलोय आपण मुंबईला एवढं लक्झरी लाईफ जगण्यासाठी आणि तुला पिण्याची आठवण येते. अगं कसं आहे, ती माझं घर, ती माझं घर. सगळी तिथली माणसाची माझी माझी सगळे. किती साधी बोललीस. तिथं काय लावलंय का ते. लग्न असेल कोणाचं तरी. तिकडं काहीच वाटत नाही माणसांना पैशाचं. असं नाही हो, मला वाटतो. तरी पण किती खर्च करतात ना. हो. किती लाइटिंग. असं वाटतंय दिवाळी साधू चालली. आपल्याच बाबा दिवाळीच्या टायमिंगला तेवढं असतं लकलकाट सगळीकडे. तसं इथं रोज लकलकाट दिसत ना. नमस्कार. राम राम. नमस्कार. काय मग कसं वाटतंय. म्हणजे बरं वाटतंय. छान छान वाटलं. आता आपल्याला करायचे एक लुटूपुटूशी मोहीम. काय करायचं. कसं आहे, आपण म्हणतो की नाही, जैसा देश वैसा भेस. गावात कसं आई, मावशी, काकी, ताई स्वयंपाक बनवते. इथे मात्र एक शेफ असतो. त्याने आज तुमच्यासाठी खास मेजवानी बनवली आहे. तर मग जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात रमण जैन यांचं. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. बरं, शहरी भाषेत सांगायचं तर हे तुमचे ट्रेनर आहेत आणि हे तुम्हाला तालीम देणार आहेत. पण बसूयात, या बसा. तो अपन सबसे पहले स्टार्ट करते हैं कि आपकी टेबल्स पे क्या क्या है. जब भी आप कुछ खाना खाते हैं, ये नैपकिन ये आपके कपड़े गंदे होने से बताता है. अपन सबसे पहले स्टार्ट करते हैं कि आपकी टेबल्स पे क्या क्या है. जब भी आप कुछ खाना खाते हैं, ये नैपकिन ये आपके कपड़े गंदे होने से बताता है. सबसे पहले एक स्पून है. जो सूप पीते हैं ना अपन, ये सूप के लिए स्पेशली जो चम्मच होती है वो है, तो उसको सूप स्पून बोलते हैं. इसको नाइफ बोलते हैं. इसका यूज़ होता है कि कुछ भी काटना हो प्लेट पे, पनीर हो गया, कोई चिकन खाता है तो उसको काट के तोड़ के छोटे छोटे टुकड़े करने में हेल्प करता है. बरोबर, कापायच्या गोष्टी बरोबर येतात की नाही. उसके बाद फोक बोलते हैं इसको. बेसिकली काटा है कुछ भी पकड़ने के लिए. सैलेड हो गया, फ्रूट्स हो गए, इजीली पकड़ के खा सकते हैं. अब मैं आपको दिखाता हूँ कि इनको यूज़ कैसे करते हैं प्लेट्स पे.
अभी प्लेट पे क्या दिख रहा है आपको? पनीर। तो अपने को पहले नाइफ पकड़ना है, ये जो है इसको ऑलवेज नीचे की तरफ रखना, तो प्यार से काटेंगे इसको। तो छोड़ा, इसको चॉपस्टिक्स बोलते हैं। जो नूडल्स होते हैं लंबे लंबे, उसको खाने के लिए यूज होता है ये। नानी लक्षण ले चॉपस्टिक। चॉपस्टिक स्टिक स्टिक टिक स्टिक टिक। हाँ ठीक। पहले तो अपनी प्लेट पे क्या दिख रहा है? ते काय तेच कळलं नाही आम्हाला। डम्पलिंग्स। अगर आसान भाषा में बोले तो मोमोज। चॉपस्टिक का यूज़ करके खाएंगे, हमेशा चॉपस्टिक 2 होंगे। आपको हमेशा पहला वाला लेना है और अपनी जो फिंगर है, उंगली है, उसको ऐसे रखना है। को सब ट्राई करो, बनाओ। हे बघा, एक को लेना है, यहाँ अंगूठे के यहाँ पे रखना है और इसको दबा देना है, ठीक है। दूसरा वाला इसको इसके बराबर रखना है और ऐसे पकड़ना, ये दोनों और अपने अंगूठे के बीच में। तो ये है रामेन। रामेन एक जापानीज डिश होती है। हम इसके अंदर 2 चीज़ें हैं, एक है नूडल्स और एक सूप। हम दोनों साथ में कैसे खाएं? इसको हमेशा प्लेट में रख के घुमाना है अपने फोक को। ये लिया और पटा 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 सगळे करायला गेले सगळं। तर मंडळी, तालीम तर पूर्ण झालेली आहे। आता मेजवानीला सुरुवात करण्यासाठी पदार्थ तर आले पाहिजेत। चला, पदार्थ तर आलेले आहेत, मेजवानीला सुरुवात करूया। पण त्याआधी आपण आमच्या वाड्यातल्या मुलींना तर बोलवूयात। काय मग, तोंडाला पाणी सुटलं की नाही? बघून पण ते तुम्हाला खायचं नाहीये, आपल्या पाहुण्यांना द्यायचंय। आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी तालीम पूर्ण केलेली आहे, त्यामुळे बघा आता कशा मोहिमा राबवतात ते। अवघडच झालं म्हणायचं। नाने, अगं काय काटा चमचा घेतलाच पण खातेच चमचे नाही सूपच्या। जरा थांब थांब, मला खायची नाही। सांगणार थांब। अगं ते उजव्या हातात घे, काटा चमचा उजव्या हातात घ्या, सगळ्यांनी घ्या। हा, काटा चमचा घ्या, ते राहू द्या, बरोबर। हा चमचा इकडे ठेवा, बरोबर। आता तो अडकवा चमचा त्याच्यात, हा बरोबर। आता आता फिरव, आता फिरव, आता फिरव। काकी मारतुल नाही त्यो। वा, ए मदत ऐकत, मदत नाही करायची। नानीला जमले का नानी? पण ते शिकलेले आहेत, चला आम्हाला पण हे मोहीम हवी। या शिकलेत, सगळे शिकलेत। म्हणजे नाही, हे देखो बरोबर काय? वा, आता नानीची स्टाईल जपान मध्ये जाणार। हे बघा, बरोबर बरोबर बरोबर। म्हणजे काही क्षणात तुम्ही शिकलात। खरं तर या गोष्टींना खूप वेळ लागतो, कोणाचाही हात चुकला नाहीये,
पण खायला घेतल्यानंतर लगेचच आलं. आलं की नाही? वा. आपण नमनजींचा मनापासून आभार मानूयात. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे. आपण रूम बीम तर बघितली आहे. आता इथे बघूया अजून काय काय आहे. ही तर माझी आवडती गोष्ट आहे. डोळे उघड. आणि याला काय म्हणतात माहितीये? काय? स्विमिंग पूल. काय झालं? आता तू नको ते सांगशील मला म्हणायला. मला ते म्हणायचं आलं पाहिजे का नको? येईल तुला सगळं येतं. हा. स्विमिंग पूल. पूल. ला ला ला. तो तुझा हा माझा. आता आपण काय करणार? काय करणार? चला आता सुरू करायची आपली खरी मोहीम. रात्री 8 वाजता नाव सांग पटकन श्रीजा. बर्मीज खावसे. बर्मीज खावसे हा पदार्थ आहे. हा तुम्हाला बनवायचा. ओके. फक्त तुमच्या हाताने नाही तर यांच्या हाताने. मी कधी बनवली नाहीये ती डिश आणि बनवल्याशिवाय तर कळणारच नाही की कसं ते बनवतात. आज्यांना कुकिंग करायची होती तर आम्हाला फक्त गाईड करायचं होतं त्यांना. तर ती गोष्ट मला थोडी कठीण वाटत होती. सगळ्यात आधी आता मोहीम समजून घ्या. प्रत्येकाला 2 मिनिटं रेसिपी वाचायला मिळेल आणि ही रेसिपी 3 टप्प्यात पूर्ण होणार आहे. आता तुम्ही ठरवा पहिल्या टप्प्यातल्या कोण 2 जणी असणार, मधल्या टप्प्यातल्या 2 जणी कोण असणार आणि शेवटच्या टप्प्यातल्या 3 जणी कोण असणार. कारण एका वेळेला कोणीतरी 2 जणी बोलू शकणार. मला असं वाटतं की रसिका, मी आणि श्रेजा एका टप्प्यात आणि अंकिता, संस्कृती, रमशा, स्नेहा आमच्या सोबत असते. चला दुसरा टप्पा ठरवा आता. नाही नाही लवकर. मी हेताला सांगत होती की हेता तू खूप चांगली कुक आहेस, तू मध्ये राहा. कारण की जर पहिल्या वाल्यांनी मेसअप केला तर तू सांभाळू शकतेस आणि एंडचं तर आम्ही सांभाळूनच घेऊ कारण की इझी आहे. फर्स्ट राऊंड मध्ये आपण चॉपिंग करणार. सेकंड मध्ये कुकिंग, ज्यांना कुकिंग येते जे करू शकतो ते सॉते वगैरे करणार. मी आणि शेता जाऊ शकतो. आणि तिसरा टप्पा तुम्ही तिघी आहात. रेसिपी देण्यात येईल, तुम्ही ती वाचायची आणि ती फक्त तुम्हाला 2 मिनिटासाठी मिळणार आहे. रेसिपी द्या.
क्या पटापट एक उचला. जेव्हा नूडल्स बघितलं, आय एम नॉट दॅट फॉन्ड ऑफ नूडल्स, तर मी हे कधीच खाल्लं नव्हतं. त्याला बर्मेशियन खाओ सॉय बोलतात. हे आम्हाला आजींना आणि काकींना सांगायचं हे कसं बनवायचं. आणि लाईक हमको तो आता ही नाही, मेरे को मला काहीच येत नाही. आम्हाला फटाफट 5 मिनिटांमध्ये सगळं लर्न करायचं होतं. माझ्यासाठी लर्न करायला जास्त नव्हतं, कारण मी पहिल्या स्टेपमध्ये होती जिथे काहीच लागत नव्हतं. तुम्हाला रेसिपी बनवायला मिळणार आहेत फक्त आणि फक्त 30 मिनिटं. आता फक्त पहिल्या टप्प्यातल्या 2 जणी बोलतील, बाकी कोणीही काही बोलायचं नाहीये. आणि तुमची वेळ सुरू होते आता. आणि पहिल्या टप्प्यासाठी 10 मिनिटं मिळणार आहेत. लवकर. अर्धा कांदा कापा, 2 हिरवी मिरची, 6 लसणाचे पाकळी, काळा मिरी सगळे एकसाथ घ्या आणि मिक्सर करायचे, ग्राइंड करायचं आपल्याला. मी इन शॉर्ट एक चटणी बनवत होती सोप्या भाषेत. तर चटणी बनवताना मी जे जे सामग्री होती मी त्यांना सांगितली. शोभा काकी एकदम पातळ स्मूथ. 5 मिनिटं झालेली आहेत. फक्त चटणी करून घेणार. भाज्या वगैरे चिरायला काय लावणार नाही. टप्प्यामध्ये तेच लिहिलेलं. अजून डबल एक्स वर टाक. हा दाखवा ना कसं आलंय. अजून कर. पाणी टाका प्लीज. थोडं अर्धा झाकण पाणी टाका, थोडंसं. तुमची वेळ संपत आली आहे. 5 4 3 2 1. पुढचा टप्पा. तुमची वेळ सुरू झाली आहे. आजी तेल गरम करायला ठेवा आणि तुम्ही बाकीच्या भाज्या कापून घ्या. लेमन ग्रास लेमन ग्रासला काय बोलतात? लेमन ग्रास लिंबू. नाही लेमन ग्रासला काय बोलतात? लिंबू घास. नाही लिंबू घास. गवती चहाचं सफेद खालचं बघा ना, खालचं. हा ते घ्या, 3-4 घ्या आणि ते ठेचा मध्ये पातळ लांबट. एवढं बस का? हा अजून घ्या. गाजर आहे, गाजर कापा. बीन्स शेंगा पण कापा. हा तीच कापा. शेवटचे 5 मिनिटं बाकी आहेत. लवकर. सगळं. अरे असं रिस्ट्रिक्शन होतं की आमचा भाग झाल्यावर आम्हाला बोलायचं नव्हतं. म्हणजे मला पुढच्या पण गोष्टी माहिती होत्या, पण मी त्यांना हेल्प नाही करू शकत होती, कारण त्यांना भाज्यांचे नावं सुद्धा माहिती नव्हते. गाजर, मिरची, कढीपत्ता. गाजर नाही टाकायचं. लसूण आणि कांदा. गाजर काय टाकायचं? अरे नाही टाकायचं. कांदा टाकायचा होता फक्त. एका पॉइंट मी एवढी इरिटेट झाली, बोलले अरे काकी तुम्हाला लसूण कांदा टाकायचा होता, हे काय केलं तुम्ही? लसूण कांदा कढीपत्ता टाकायचा होता तेलामध्ये, त्याच्यानंतर त्यात बेसन टाकायचं होतं. त्यांनी सगळं सांगत टाकलंय. एक मिनिट आणि बेसन टाका. थांबा आता जरासं. शेवटचं 1 मिनिट. अच्छा ठीक आहे, टाकून द्या. बेसन टाका आणि लगेच पाणी टाका. इन्स्ट्रक्शन्स देताना रसिका आणि श्रेजानी फुल खिचडी बनवून टाकली तिकडे. सूप बनलं नाही, इनफॅक्ट पिठलं बनलं तिकडे. पाणी टाका. मिक्स करत राहा आणि पाणी टाका. थोडं टाकायचं. ही कोणी केलंय ना? 5 4 3 2 1. शांत. तुमची वेळ सुरू होती आता. आपल्याला नूडल बॉईल करायचे. भाजा. पाणी टाकू. हा पाणी टाका. टाका. भरपूर टाका. लवकर टाका. पाणी जाऊ दे. थांबा. पहिली टोकरी, त्याच्यामध्ये हिरवं काय आहे बघा.
छोट्या त्याला चिरायला सांगा. संस्कृती सगळ्यांना माहिती आहे कशी आहे. तिला वाटतं की ती जे बोलते तेच बरोबर आहे. तिने लिटरली मला आणि रमशाला बोलूच नाही दिलं. तीच ताई असं करा, ताई तसं करा, ताई तसं करा, ते त्याच्यात टाका. घोटाला. पिंक कलर साडी आहे जी, ते जे पण आहे ना ते त्या नूडलवरती टाका. इकडे व्हाईट प्लेट आहे, व्हाईट प्लेट, त्या व्हाईट प्लेट मध्ये ओतून टाका. तर आजी पण अशी होती की काय करायचे, खूप कन्फ्यूज झाले ते पण. जे काही बनले ते ताटात टाका. हा टाका टाका. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. भुरं झालं, भुरं झालं, भुरं झालं. व्हेरी गुड व्हेरी गुड. ते भुरं सगळं टाका. थांबा. अरे ते भुरं नाही गेलं यार. ते भुरं टाका. भुरं. एक सोडून 14 जणी आहेत तरी एकाचा बी मेळ नाही. रेसिपी होती ती वेगळीच होती आणि जे केलं ते तर तिसरंच होतं. ते मला वाटते अख्ख्या पृथ्वीत कुठंच भेटत नसेल. ते आम्ही करून दाखवलेलं. शेंगदाणे पण झाले. शेंगदाणे बारीक केले. टाकले. नका ओव्हर कॉन्फिडन्स. उमाताई काय झालं होतं? झालं होतं म्हणजे काय, त्यांना जो पदार्थ करायचा होता आम्हाला माहित नव्हता. ह्याच्यात काय आहे ते त्यांना माहित नव्हतं. त्यांनी आधी विचारलं असतं, सांगितलं असतं की आम्हाला हा पदार्थ करायचा आहे, म्हणजे आम्ही त्यांना ती वस्तू सांगितली असते की इथे आमच्याकडे हे आहे, तर मग आमचं जरा कसं जुळलं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्या टेबलवर 2 जणी होत्या. त्यांनी त्यांची कामं केली असती. ह्या टेबलवर 3 जणी होत्या. आमचं आम्ही केलं असतं. ह्या टेबलवर 2 जणी होत्या आणि सुरुवातीला दोघींना सांगायचं होतं. त्यांनी सांगितलं असतं तर निम्म काम तरी झालं असतं. सगळ्यात आधी पहिल्या टप्प्यात तुम्ही दोघे होतात, अंकिता आणि येतल. तर सगळ्यात आधी आपण कुठला पदार्थ करतोय हे सांगणं त्यांना गरजेचं होतं. पूनमताई, कमलाजी, काय पोरींचं नेमकं चुकलं काय? सगळे कार्य इकडे बी काढवा तिकडे बी काढवा, करायचं काय? कमलाजी आहे इथे. बरं खाऊन बघणार का? लय नाही. वा, थँक्यू आजी. आता घे. भीती नाही वाटत की काय झालं असेल? बघते ना आता. अगं ह्याला मीठ बिना कसं सगळं. अगं मीठ आहे का नाही याच्यात? काय चुकले नेमक्यात? अहो मीठ बी चुकले की ही बी चुकले. असं तो जो रस्सा केलाय तो हलवून चांगलं घ्यायला पाहिजे. जरा घट्ट लागते. जा तुम्ही जागेवर, तुम्ही जा. आता तुम्ही जे काय पराक्रम केले तर आता या पदार्थाची चव घेण्यासाठी आपण आता आपल्या खास पाहुण्यांना बोलवूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या खास पाहुण्यांचं. नमस्कार. Hello guys, namaskar. Welcome to our show. I request you, please taste the dish. In our countries, we always give ladies preference to taste it first. Yes. Absolutely. Thank you. Yes. Wow. Always ladies first. It's so spicy. It's so spicy. Maybe someone secretly put more red pepper in there. That is more spicy. Okay, let me try. You know, I have more habit about spicy food. Maybe allow it. Honestly, I really appreciate of this try to all team. It's actually interesting for me. So thank you so much for your efforts. It's interesting, but as I know, as expert, this is supposed to be soup called cow soup, and I can't see the soup. It's not soup, it's a pasta. आमच्या भाषेत सांग की. Unfortunately, but again, I appreciate your efforts. Thank you so much. Thank you so much for your feedback and thank you so much for coming. Nice, Thank sir. you. Thank you. Thank you. यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. Again, I want to say thank you so much for this try. I know you're professional in Indian cuisine, but this was something new for you, and I'm sure in future you will make it perfectly.
मला काय वाटतंय माहितीये का, थोडीशी चव वर खाली झाली आहे. तर आता आपण काय करूयात की यामध्ये आपण पितांबरीचा सॉस टाकूयात, म्हणजे चव जरा अजून चांगली येईल. श्रेया, तू जाऊन घेऊन ये आणि तुझ्या अंदाजाने याच्यात टाक. नॉट बॅड. सी पीनट चटणी कमी झाली आहे, सॉल्ट तर कमी झालंच आहे आणि अजून बेटर सॉस झाला असता. पण जवळपास झालेलं आहे. आय थिंक या. ओके. पितांबरीच्या सॉसने या पदार्थाला एक वेगळी चव आलेली आहे. दादा, मला असं वाटतं आपण त्यांना आता पदार्थाचं नाव फायनली सांगूया. खाऊ सोय सांगा. तर हे जे आपण पदार्थ बनवले त्याचं नाव बर्मीज खाऊ सोय. चला आता वळूयात आपण पुढे. मूळ मुद्दा आता असा आहे, तुम्ही ज्या प्रकारे तुमचं कॉन्ट्रीब्युशन दिलं या मोहिमेमध्ये त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहे. तुम्ही ज्या प्रकारे तुमचं कॉन्ट्रीब्युशन दिलं या मोहिमेमध्ये त्यानुसार तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, तुमच्याविषयी काय गडबड झाली? फर्स्ट ऑफ ऑल आम्ही डिश बघितलेली ते आम्हाला स्ट्राईक नाही झालं की त्यांनी नाही बघितलं. तर आम्हाला त्यांना पहिले हे कळवायला पाहिजे की ही नूडल्सची डिश आहे, म्हणजे ते प्रिपेअर तरी झाले असते त्यामध्ये की एक नूडल्स बनली असते. ठीक आहे. मिसकम्युनिकेशन होत होतं, एक एक करून आम्ही नाही बोललो, सगळे एकत्र आणि मग तुमचे पण सगळे एकत्र बोलत होते. तर असं झालं की कोणाचं ऐकू कोणाचा नाही, कोणाचा आवाज येतोय नाही येते ते झालं. ओके. मला असं वाटतं जोपर्यंत रेसिपी स्वतः आपण बनवत नाही पहिल्यापासूनच तोपर्यंत त्याची चव परफेक्शन, फक्त रेसिपी वाचून करणं थोडं अवघड असतं आणि त्याच्यामुळे थोडं मिसकम्युनिकेशन झालंच. आणि किती चव अनुसार किती मीठ टाकाल, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर आम्ही नीटपैकी सांगितल्या असतात तर मग कदाचित ही रेसिपी चांगली झाली असती. ठीक आहे. दादा, मला वाटते की आम्ही ना बरोबर त्यांना सांगू नाही शकलो, ह्या आजी तुम्ही हे करा, ताई तुम्ही ते करा. आणि दुसरी गोष्ट आम्ही बरोबर सेग्रिगेट नाही केलं की ह्या ताईनी हे बनवलं पाहिजे, त्या आजीनी ते बनवलं पाहिजे. तर ते मला वाटते दोन गोष्टी जर आम्ही सांभाळल्या असते तर बहुतेक अजून चांगलं बनलं असतं. ठीक आहे मंडळी, तर आज आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न करून बघितलेला आहे. वाड्यातल्या मुलींनी सुद्धा आणि गावातल्या महिलांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने त्यांनी एक वेगळा पदार्थ निर्माण केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं, या पदार्थाला काय नाव दिलं पाहिजे? जाऊबाई गावात स्पेशल पदार्थ डिश एक आम्ही का बावधन खाऊसोय? बावधन खाऊसोय. नाही नाही, आपण वेगळं करूया. आपण काय करूया, बावधन हाऊसोय. काय हाऊसीने पदार्थ झाले ना, तर बावधन हाऊसोय है ना, चालतंय की. मंडळी, अशा खूप गमती जमती शहरात आल्यावर होणार आहेत. एवढ्यावर आम्ही थांबणार नाही आहोत. मनोरंजनाचा हा भाग असाच सुरू राहणार आहे. आणि तुम्हाला जर अशा गमती जमती बघायच्या असतील त्यासाठी तुम्हाला पाहायला लागणार आहे तुमचा आमचा लाडका कार्यक्रम जाऊबाई गावात. रात्री 11 वाजता आपला फायनली आजचा दिवस संपला आहे आणि आमची मोहीम तुला कशी वाटली? पहिली गोष्ट म्हणजे आज सकाळपासून जे एन्जॉय केला ना, त्यात आता संध्याकाळी आला अरे बापरे आज मोहीम म्हणजे आमची आहे की ह्यांची आहे हे आम्हाला सरप्राईजच होतं. एक्झाम सारखं होतं ना. काय झोपलीस तू? अगं झोप येते मला. झोप येते तुला? लय मेहनत केलीस ना आज तू. कालचे तर पळावती ते मला. बदल लुगडं, पिवडं नको, हिरवणीस. उलट पुलटच करतात. पण आजची मोहीम कशी वाटली तुला? चांगली वाटली. चांगली वाटली. लय मजा आली का जेवण बनवायला? गुड नाईट. गुड नाईट. आणि स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम्स. ड्रीम्स.